भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारिणी जाहीर। यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्षपदी पांडुरंग होळशीळ, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची व महानगर पदाधिकारी यांच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली। या बैठकीला महानगर जिल्हाध्यक्ष रमेश बनसोडे, सरचिटणीस इंजिनियर भास्कर म्हस्के, कोषाध्यक्ष चंद्रकांत गवळी, संस्कार उपाध्यक्ष एस.टी. काळे, संरक्षण उपाध्यक्ष अनिल राऊत, जयवंत गायकवाड, मुंजाजी ठगे, चंद्रकांत लहाने व इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक 31 ऑगस्ट 2025 रोजी पार पडली होती। या बैठकीला वरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश बनसोडे यांनी छत्रपती संभाजीनगरचे तालुकाध्यक्ष पांडुरंग होळशीळ यांची नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर सरचिटणीसपदी रावसाहेब गवई, कोषाध्यक्ष बालू बनकर यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय आणि उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर तालुकाध्यक्ष पांडुरंग होळशीळ यांच्या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बदनापूर, धुपटेश्वर, सोमठाणा, डोंगरगाव, सायगाव, ढासला, गोकुळवाडी, कडेगाव येथील बौद्ध समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या नियुक्तीमुळे सर्वांनी पांडुरंग होळशीळ यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व अभिनंदन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारिणी 31 तारखेला जाहीर झालेले। या कार्यकारिणीमध्ये आपले तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झालेली तात्या, या बाबतीत आपण समाजासाठी काय करणार? सर, यासाठी समाजासाठी करायचं झालं तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत। तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली असून त्या स्थापनेमध्ये माझी छत्रपती संभाजीनगर येथे तालुकाध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्या अनुषंगाने बिहार येथील बौद्ध महाविहार जे सनातन्यांचे जे ताब्यात आहे ते मुक्त करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा देखील काढला आणि जोपर्यंत ते मुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येतं।